मी डॉक्टर सचिन वाणी, कन्सल्टंट सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणून क्युरी हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. मी पोटाचा विकार तज्ज्ञ आहे. पोटाच्या सगळ्या समस्या दुर्बिणीद्वारे सॉल्व्ह करण्यामध्ये माझी एक्सपर्टीज आहे. आज आपण आम्लपित्त या विषयावर बोलूया. आम्लपित्त हा सगळ्यांना कॉमनली भेडसावणारा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये पोट फुगणं, पित्त वर येणं, छातीत जळजळ होणं, छातीत दुखणं, तोंडात कडू पाणी येणं अशा समस्या असतात. आम्लपित्तचे कारणं म्हणजे जेवणाची वेळ न पाळणं, तेलकट तुपकट जास्त खाणं, रात्रीचं जेवण उशिरा घेणं, जेवणानंतर भरपूर पाणी पिणं, या सगळ्या कारणांमुळे आम्लपित्त होत असतं. ते टाळण्यासाठी जर आपण वेळेस आहार घेतला, तेल तिखट कमी केलं जेवणामध्ये, दुधाचं प्रमाण जेवणात कमी केलं तर हा आजार बरा होऊ शकतो. याचं तपासणीसाठी एक बेसिक सोनोग्राफी करणं गरजेचं असतं आणि एक दुर्बीण तपासणीद्वारा आपल्याला कळू शकतं की पोटात असे अल्सर झाले आहेत का, ज्याच्यामुळे हे सगळं आम्लपित्त उफाळून येत आहे. पित्ताचे पिशवीतले खडे जर असतील तर ते अडकतात आणि त्याच्यामुळे पित्त उफळतं आणि त्याच्यामुळे हा आजार बळावू शकतो. एंडोस्कोपीमध्ये अजून एक निदान होऊ शकतं की आपला वॉल जो असतो, जठरामधला आणि फूड पाईपमधला जो वॉल असतो तो लूज झाला असेल तर सगळं पित्त वर येऊन ही सगळ्या आम्लपित्ताची समस्या उद्भवते. एंडोस्कोपीमध्ये अजून एक एच पायलोरी नावाचा जंतू असतो, त्याची बायोप्सी घेतली जाते आणि एच पायलोरी जंतू जर पॉझिटिव्ह आली टेस्ट तर त्याचं ट्रीटमेंट द्यावी लागते, ज्याच्यामध्ये अँटीबायोटिकचा कोर्स असतो आणि एक अँटासिडचा कोर्स असतो, जो 15 दिवसाचा कोर्स संपूर्ण झाल्यानंतर बऱ्याचशा प्रमाणात 70 ते 80% प्रमाणात रुग्णाला बरं वाटतं. तर ती बायोप्सी घेण्यासाठी दुर्बीण तपासणी हा एकमेव पर्याय राहतो. मग वॉल लूज आहे की नाही हे सुद्धा एंडोस्कोपीवर कळतं आणि जर वॉल लूज असेल तर एक मॅनोमेट्रिक नावाची तपासणी असते, ज्याच्यामध्ये त्या वॉलचं प्रेशर नापलं जातं आणि त्या प्रेशर जर खूप कमी असेल तर ते वॉल टाईट करण्याची गरज असते. तर आता आम्लपित्ताला ट्रीटमेंट काय आहे? आम्लपित्ताची ट्रीटमेंट आहे एच पायलोरी बरं करणं, नंतर डाएटमध्ये चेंजेस करून आहार नीट करणं, जेवण वेळोवेळी करणं, तेल तिखट दूध आणि बेसन ह्या 4 गोष्टी आहारातनं वगळणं. आम्लपित्ताचं अजून एक प्रमुख कारण म्हणजे फूड पाईप आणि स्टमक ह्यामधला जो वॉल्व असतो तो लूज झालेला असतो, त्याच्यामुळे सगळं अन्न आणि ॲसिड वर जाऊन छातीत जळजळ होते आणि अन्ननलिका खराब व्हायची शक्यता असते आणि कधीकधी क्वचित अन्ननलिकेत किंवा जठरामध्ये कॅन्सर व्हायची भीती निर्माण होते. त्याची लक्षणं असं असतात की पेशंटला भूक लागणं बंद होतं, जेवण कमी होतं, वजन घटायला लागतं आणि काळी संडास व्हायला लागते. तातडीने एंडोस्कोपी करून याचं निदान करू शकतो आपण. आणि जर वॉल लूज असेल त्याला मॅनोमेट्रिक नावाची टेस्ट असते, ज्याच्याने तिकडचं प्रेशर नापलं जातं आणि प्रेशर जर खूप कमी झालं असेल तर त्याला वॉल टाईट करायची एक शस्त्रक्रिया असते, लॅप्रोस्कोपिक फंडोप्लॅकेशन म्हटलं जातं, ज्याच्यामुळे हा वॉल टाईट करता येतो. वॉल टाईट केल्यानंतर दुर्बिणीची शस्त्रक्रिया करून लगेच 2 दिवसांमध्ये पेशंट आपल्या कामावर रुजू होऊ शकतो. पोटावर कुठलेही व्रण येत नाही आणि ह्या पूर्ण आजाराचं हा वन टाईम सोल्युशन होऊ शकतो. पित्ताच्या पिशवीत जर खडे असतील तर ते पित्ताची पिशवी दुर्बिणीच्या ऑपरेशननी काढता येते आणि त्याच्यामुळे पित्त उफळणं बंद होतं. जेव्हा पण पित्ताचे पिशवीतले खडे डायग्नोज होतात 70 ते 80% लोकांना पित्त उफळणं किंवा ॲसिडिटी वाढणं किंवा आम्लपित्त जास्त प्रमाणात होणं हे जाणवतं, ज्या दुर्बिणीच्या ऑपरेशनने पित्ताची पिशवी काढू शकतो आणि त्याच्यानंतर जवळजवळ 70-80% लोकांना फरक पडतो. तर हे जर कॅन्सर रोखवायचे असतील तर आम्लपित्त नीट करणं फार गरजेचं आहे. वेळोवेळी जेवण न करणं, तेल तिखट, बेसन, दूध हे सगळं आहारातनं वगळणं आणि गरज पडल्यास तातडीने एंडोस्कोपी आणि अल्ट्रासाऊंड करून त्याचं निदान करून त्याची वेळेस ट्रीटमेंट केल्यास हे सगळे कॅन्सर आपण रोखू शकतो. धन्यवाद.